झाड एकदम म्हणजे बुडापासूनच ते फांद्या करायला लागलं झाड. शेतकरी बांधवांना नमस्कार. आज क्रिशामी ॲग्रोची टीम आली आहे जामठी या गावामध्ये आणि आपण बसलेलो आहोत प्रमोदजी वानखडे यांच्या हरभऱ्याच्या शेतामध्ये. आता आपण बघू शकतो की हा जो हरभरा आहे हा टोटली क्रिशामी ॲग्रोच्या उत्पादनाच्या सहाय्याने त्यांनी डेव्हलप केलेला आहे आणि त्यांना मार्गदर्शन केलं आहे अंकुशजी आगरकर सरांनी. तर काका, सर्वप्रथम आपला परिचय द्याल तुम्ही सर्वांना? आपलं नाव सांगाल आणि कुठे राहते? माझं नाव प्रमोद वामनराव वानखडे, मुक्काम जामठी बुद्रुक, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. तर हा जो तुमचा हरभरा प्लॉट आहे हां याची तुम्ही पहिली फवारणी केली स्टार्टअप आणि ग्रोथ, हां बरोबर? तर स्टार्टअप आणि ग्रोथच्या फवारणीनंतर तुम्हाला काय काय अनुभव वाटले यामध्ये बदल? हां सुरुवातीला तो वाढत नव्हता. हां त्याच्यामुळे मी तुमचा प्रेस जो काढला हां असा तो त्यापासून ते झाड ते जाग्यावरून फांद्या करायला लागलं झाड ते. अच्छा. हां भरपूर वाढायला लागलं. वाढीला त्याची क्वालिटी मला चांगली वाटली. त्याच्यामुळे मग नंतर मी कंटिन्यू केलं. कंटिन्यू केलं. आणि समजा जेव्हा फुलधारणाच्या अवस्थेमध्ये होता, जेव्हा त्यांना तुम्हाला एनर्जी वगैरे प्रोडक्ट दिलं, तर फुलधारणाच्या नंतर गाठ्यामध्ये जे रूपांतर झालं हे फास्ट झालं की कशा पद्धतीने झालं? चांगलं गळण वगैरे काय होती? नाही गळणचा प्रकार दिसला नाही. गळण वगैरे नव्हतं? गळण नव्हती. हां आणि फुलाचे बी चांगलं फुल चांगलं फुल होतं. लवकर माल कवर झाला. लवकर मालकावर. आणि जो शेवटचा तुम्ही उफानचा जो स्प्रे केला त्यानंतर जे गाठ्याची साईज आहे, दाण्याची साईज आहे, यामध्ये काय फरक जाणवला का तुम्हाला? बुडापासून ते शेंड्यापर्यंत माल पूर्ण कवर झाले. झालेला आहे.